तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व गटप्रवर्तकांनी आज जोरदार एल्गार पुकारला। पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयासमोर शुक्रवार 10 जुलै रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 संलग्न अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटना तसेच आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर गटविकास ऐश्वर्या कोरे यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, प्रलंबित मानधनवाढ, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, प्रवास भत्ता तसेच अतिरिक्त शासकीय कामांसाठी स्वतंत्र मोबदला देण्याच्या मागण्या जोरदारपणे मांडण्यात आल्या। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या महिला कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घराघरात जाऊन सर्वेक्षण, जनजागृती, लसीकरण मोहिमेत सहभाग आणि विविध शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या। मात्र एवढे योगदान देऊनही 2018 नंतर समाधानकारक मानधनवाढ झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। तसेच ऑनलाईन कामे, विविध शासकीय सर्वेक्षणे, निवडणूक कर्तव्ये आणि इतर अतिरिक्त कामांचा मोबदला मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला। संघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी PF, पेन्शन योजना, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता, निवडणूक व इतर शासकीय कामांसाठी स्वतंत्र मानधन तसेच प्रलंबित प्रवास भत्ता तातडीने मंजूर करण्याची मागणी केली। शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव प्रतिभा पाटील, तालुकाध्यक्ष जयश्री नेमाडे, जिल्हा कोषाध्यक्ष ललिता बोदडे, तालुका सचिव सविता विजय चोपडे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या। या आंदोलनात संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी गटविकास अधिकारी यांची घेतलेली प्रतिक्रिया। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव जामोद। मी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव प्रतिभा पाटील। आज 10 जुलै अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मागणी दिवस आहे। त्याच औचित्याने आशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी यांनी हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला। त्यासाठी आमच्या रास्त मागण्या अशा आहे की 2019-20 आणि 2021 मध्ये जो कोविडचा काळ होता त्या काळामध्ये आम्ही आमच्या घरादाराची आणि आमच्या मुलाबाळांची पर्वा न करता घरोघरी जाऊन सर्वे केले आणि सर्वेमधील सर्व लोकांचे तब्येतीची काळजी घेतली। अशा वेळेस शासनाने परिपत्र काढलेले असल्यावर की दर महिन्याला यांना 1000 रुपये मानधन देण्यात यावे, तरी सुद्धा या शासनाने आमची दखल घेतली नाही। अद्यापही ते मानधन आम्हाला दिलेले नाही। त्यामुळे आम्ही प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतवर तसेच प्रत्येक तालुक्यावर आंदोलन करीत आहोत, तरी या शासनाला आमची कदर येत नाही। आणि योजनाबाह्य म्हणजे ICDS मध्ये जे कामं आहेत ती एवढी भरपूर कामं वाढलेली आहे। लाईव्ह लोकेशननुसार सुद्धा कामं आहेत आणि दिवसभर हे कामं चालत असताना आम्हाला योजनाबाह्य जी कामं दिली जातात, निवडणुकीचे BLOचे सहाय्यक म्हणून जी बगर मानधनी कामं देऊन आमच्यावर जे दबाव टाकण्यात आलेले आहे ते लवकरात लवकर तो दबाव बंद करा, यासाठी आजचे आमचे आंदोलन आम्ही केलेले आहे। तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढची पवित्रा करायला तुमचा आज रोजी आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 10 ऑगस्ट रोजी जिल्हा कार्यालयावर जेल भरो आंदोलन करणार आहे। आवाज दो, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। कोरोना भत्ता आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। कोरोना भत्ता आम्हाला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। BLOच्या कामाची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा। CITU जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आवाज दो, बंधन असल्यामुळं मी बोलते त्यांच्याशी की आपल्याला काय करता येईल, त्यानुसार जे म्हणजे मार्ग निघेल ते बघूया।